नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जो आहे, आज मी चाललोय मुंबईला कामानिमित्त. मित्राला सोडायचं आहे. मित्र म्हणजे त्याच्याच गाडी, त्याच्या गाडीत बसले आम्ही आणि आता आम्ही चाललोय त्या ठिकाणी. म्हणजे उद्या तो जाणार आहे बाहेर देशामध्ये. तर बाहेर देशात तो जाणार आहे, त्यानिमित्त आम्ही म्हणलं आम्ही येतो तुझ्याबरोबर. माझा एक गोप्रो कॅमेरा आहे, त्याचं मला थोडं रिपेअरिंग करायचं होतं. मुंबईमध्ये एक ठिकाण आहे, बोरा बाजार किंवा मनीष मार्केट किंवा अशी ठिकाणं काय काय आहेत. मला लोकांचे तोंडून मी ऐकले तेच तुम्हाला सांगतोय, दुसरं काय सांगणार. तर त्यामुळं ते जे ठिकाण आहेत ती महत्त्वाची ठिकाण आहेत असं म्हणतात. तिथं गोष्टी मी येतात. तर गोप्रो कॅमेऱ्याच्या 2 बॅटऱ्या असणं आवश्यक आहे. प्रवासाला आपण जातो त्यावेळेला. आता मी जाणार आहे काही दिवसामध्ये बाहेर प्रवासाला बर्फामध्ये, त्यावेळी मला 2-3 बॅटऱ्या गोप्रोच्या असणं आवश्यक आहे. बर्फामध्ये गोप्रोची बॅटरी डाऊन होते, गोप्रोचं जे ऑन करायचं बटन आहे ते खराब झाले. अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्याच्या इलेक्ट्रिकल ज्या गोष्टी त्या गोष्टी मला घ्यायच्यात. ते घेण्याकरता मी जाणार आहे मुंबईला. आणि आता आम्ही थांबले का मॉलच्या इथं, मित्र बाहेर गेलेत, त्यामुळे म्हटलं व्हिडिओ शूट करावा. जरा जास्ती व्यवस्थित बोलता येतं, नाहीतर त्याच्या आवाजामध्ये बोलता येत नाही. तर येत आहे. मित्रांनो, आता आपण चाललोय अटल सेतूला. अटल सेतू 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. 20 किलोमीटर. खूप मस्त रोड आहे. अटल सेतू जिंदाबाद. जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. नरेंद्र मोदी जिंदाबाद. मुंबई सरकार जिंदाबाद. राहुल गांधी मुर्दाबाद. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. आजचा दुसरा दिवस आहे. मुंबईमध्ये आपण आलेलो आहोत आणि ही आहे आमच्या मुंबईमधली रूम आहे राजू सरांची, त्यांच्या. तर मित्रांनो, नमस्ते, सुप्रभात, गुड मॉर्निंग. आता दुसरा दिवस होता. आज मुंबईमध्येच आहे. काल मुंबईमध्ये आलो आम्ही. तर काल रात्री मला 12 वाजता झोपण्याकरता झोपलो. 12 वाजता आता लवकर उठलो. तर आता या ठिकाणी एक हा वेगवेगळ्या ठिकाणी हे मुंबईमधलं अगदी मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी उपहारगृह आहे, ते झालंय का उघडं ते बघायला आलोय. तरी मी जी मुंबई पाहिली ही स्वच्छ मुंबई बऱ्यापैकी आहे. हा जो एरिया हा स्वच्छ एरिया. हे देशपांडे काका चालले जाता सिंगापूरला. इथे बोर्डिंगला लागली फ्लाईट. आम्ही त्यांना इथे सोडणार आहे आणि परत जाणार आहे मुंबईमध्ये फिरण्याकरता. मागाशी म्हटल्याप्रमाणे, सकाळी म्हटल्याप्रमाणे काय काय गोष्टी घ्यायच्यात आम्हाला. किती मोठं असं एअरपोर्ट आहे बघा, भव्य दिव्य. आपला देवगडचा हापूस आंबा पण चाललाय सिंगापूरला. चलो बाबा, नंतर भेटूयात आपण यांना सोडून पुढच्या प्रवासात. धन्यवाद सर. चालू दे. बाय बाय.
मंडळी आपल्या देशपांडे अण्णा त्यांना आपण सोडलं एअरपोर्टला. आता आपण चालले मुंबईमध्ये चांगली चांगली ठिकाणं फिरण्याकरता. एअरपोर्ट खूप मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 4 वरनं जाणार आहे तो सिंगापूरला आणि आपण चाललेलो आहोत आता सोलापूरला. मस्त एकदम. विमान दिसलं नाही मला इथं कुठं. अभिमान अभिमान. अरे दुबईचं विमान पण आहे मग. दुबईचं देशपांडे चालेल सिंगापूरला. देशपांडे बाय बाय. तर मित्रांनो, आता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कारण की काल रात्री मी मुंबईला गेलो होतो. मुंबईमधनं आज सकाळी आम्ही 10 वाजता निघालो. रात्री आम्ही गेलो, रात्री फिरलो मुंबई बऱ्यापैकी, बऱ्याच गोष्टी पाहिल्या. ऍक्च्युली मला करायची होती शॉपिंग, पण माझं काही गोष्टी तर मिळाल्या नाही. एक तर मला ते कॅमेरा फोर्ट वगैरे किंवा मनीष मार्केट वगैरे हे सगळं मी ते जाणार होतो, पण नंतर समजलं काही काही गोष्टी चायनीज आहेत, तिथे चायना मार्केट आहे, त्यामुळे मी तिथे काही गेलो नाही. आणि मित्र आज आमचे जे आहेत ते सिंगापूरला गेले. ते तिथं एअरपोर्टला आम्ही गेलो आणि एअरपोर्टला जाताना आम्ही लवकर गेलो. जे एअरपोर्ट आहे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस, छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट जे आहे ते तिथे जाताना गेलो लवकर. येताना मात्र खूप उशीर झाला. आणि मग येताना आम्ही असं लांबून आतमधनं सिटीमधनं असं आलो. सकाळी तेवढं जुहू बीचला गेलो होतो समुद्रावर. तिथं सफर झाली पाण्यामध्ये मस्तपैकी बोटीतनं. त्यानंतर मग लोणावळ्यामध्ये आता आम्ही जेवण केलं. आता एक्सप्रेसवेने चाललोय पुण्याला. हा जुना मॉल आहे बंद झालेला. आता आम्ही इथनं पुढे चाललोय. बऱ्यापैकी आता तळेगाव वगैरे हे ठिकाण लागेल. पुण्यात वातावरण मस्त आहे, थंड आहे, ढग वगैरे आलेले आहेत. मुंबईमध्ये खूप गरमी आहे, असं वाटतं कुठेतरी आग लावलेली आणि आगीजवळ बसले आपण असं वाटतं. त्यामुळे मुंबईमध्ये गाडीमधनं फिरणं बेटर राहतं. सीट जरा माग गेले बहुतेक, सीट जरा येत. हा तर चलो, हे माझ्या इथं ताईचं घर आहे. माझ्या हे आहे वडगाव मावळ बहुतेक तो सगळा भाग आलाय. ढग पण आले त्यामुळं चलो आपण घरी येता. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.